नमस्कार मंडळी, चला आज करूयात आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ किंवा धपाटे। यासाठी एक लांब भोपळा मी किसून घेतला। त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, छोटा चमचा जिरे, ओवा आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। नंतर 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ या सर्व पिठामध्ये किसलेला भोपळा, हिरव्या मिरच्याचं वाटण, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा हळद हे सर्व साहित्य पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर थोडं पाणी टाकून आपण घट्टसर गोळा बनवणार आहोत। खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही। त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घेतला, तो रुमाल ओला करून पोळपाटवर अंथरून छोटासा एका चपातीचा गोळा घ्यायचा आणि हाताला तेल किंवा पाणी लावून पातळ थापून घ्यायचा। या थापलेल्या धपाट्याला 5 ते 6 छोटे छोटे छिद्र पाडायचे, म्हणजे या छिद्रामुळे छान खरपूस भाजलं जातं। गॅसवर मी तवा ठेवला होता तापत। हा तवा तापला की आता तव्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं थालीपीठ चिटकणार नाही। आता या तव्यावर थालीपीठ टाकायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा। यावर तुम्ही झाकणही ठेवू शकता किंवा तसंही भाजलं तरी चालतं। वरतून तेल सोडून छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचं। हे धपाटे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खूप छान लागतं। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।